काल की परवाच तुतारीची वाजंत्री लाडक्या बहिणींविरुद्ध वाजली होती. महिलांचा सन्मान करा वगैरे म्हणणाऱ्या वाजंत्रीताईंना मला विचारायचंय की तुमच्या डोळ्यात राज्याच्या बहिणींचं सुख का खुपतंय हो? बरं, या एकट्या नाहीत तर संपूर्ण महाविकास आघाडीच्या सावत्र भावांनाही सुख खुपतं, म्हणून त्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या एका याचिकेत असा आरोप करण्यात आला की महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे विकास कामं ठप्प झाली आहेत, राज्याची आर्थिक तूट वाढली आहे. पण यावर देवाभाऊच्या नेतृत्वातील महायुती सरकारने न्यायालयात उत्तर दाखल करताना म्हटलं हे सगळे आरोप निराधार आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षात राज्याची राजकोषीय तूट 2.69% इतकी आहे, जी फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट म्हणजे FRBM कायद्यातील 3% मर्यादेतच आहे. आणि त्यामुळे विकास कामे थांबली किंवा राज्याची आर्थिक स्थिती बिघडली असं म्हणणं साफ चुकीचं आहे. न्यायालयात सरकारने ठामपणे सांगितलं की लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायासाठी सुरू करण्यात आली असून राज्याचा आर्थिक शिस्तबद्ध कारभार हा कायम आहे. पण विरोधकांना मात्र लाडक्या बहिणींना मिळणारा सन्मान निधी खटकतोय. दुर्दैव असं आहे की या सावत्र भावांमध्ये मोठ्या ताई, बारामतीच्या, तुतारीची वाजंत्री आणि इतर सटर फटर अशा सगळ्या सावत्र बहिणी देखील सामील आहेत. माझ्या लाडक्या बहिणींनो, आपला देवाभाऊ व त्यांचं महायुती सरकार आपल्या सोबत खंबीरपणे उभं आहे. त्यामुळे आपल्यासाठी असणारी लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.